अनियमित जलापूर्ति पर बवाल। कांग्रेस ने एमजेपी कार्यालय को लिया निशाना। अंबरनाथ शहर में पिछले कुछ महीनों से अन्य समस्याओं के बीच अब अनियमित जलापूर्ति ने नागरिकों में गुस्से का समंदर उत्तेजित कर दिया है। इस मामले में अंबरनाथ ब्लॉक कांग्रेस ने मंगलवार को एमजेपी कार्यालय पर एक मोर्चा निकाला, जहां उन्होंने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण के साथ पानी की उपलब्धता, टैंकर लॉबी की शिकायतों और अन्य महत्वपूर्ण मुद्दों पर आंदोलन किया। अंबरनाथ ब्लॉक कांग्रेस के अध्यक्ष एडवोकेट कृष्णा रसाल पाटिल ने इस अभियान में शामिल होने वाले कांग्रेस के कई पदाधिकारियों के साथ साझेदारी की, जिन्होंने अपनी मांगों को लेकर डीएम कार्यालय के सामने अपना विरोध प्रकट किया। उन्होंने बताया कि जबकि शहर के पास उल्लास नदी और बैराजों में प्रचुर पानी होने के बावजूद भी अंबरनाथ में पानी की कमी का सामना करना पड़ रहा है। कांग्रेस के अनीता जाधव, राजेंद्र मिश्रा, अजिंक्य लोढ़े, जयशंकर और सईदा बेगम सहित अन्य कार्यकर्ताओं ने इस अभियान में भाग लिया, जो कि नगर की आवाज को अधिकतम स्तर पर पहुंचाने का प्रयास कर रहे थे। साहेब, काय सांगाल, आज मोर्चा आणला होता एमजेपी वरती? आज अंबरनाथ शहर काँग्रेसतर्फे आम्ही माननीय उपअभियंता देशपांडे साहेब यांचं भेटण्यासाठी आम्ही आज वेळ घेतली होती आणि आम्ही सर्व शिष्टम मंडळ आज अंबरनाथ शहरातून प्रत्येक विभागातून आम्ही पदाधिकाऱ्यांना बोलवलं होतं। आज आमची देशपांडे साहेबांची आमची भेट झाली आणि त्या भेटीमध्ये अंबरनाथ शहराला पाणी पुरवठा अनियमितता चालू आहे आणि त्यानंतर गढूळ पाणी चालू आहे असे आम्ही आणि प्रत्येक वॉलमेन जो आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये आरेरावी करून पाणी सोडतो, रात्री 3-3 वाजता जेव्हा महिला झोपलेल्या असतात त्या वेळेला तो पाणी सोडतो आणि त्या पाण्याचा उपयोग आपल्याला काही होत नाही, अशा आम्ही समस्या देशपांडे साहेबांना मांडलेल्या आहेत। आणि आम्ही त्यांना सांगितलं की तुमची अख्खी टीम तुमच्यापासून तर खालच्यापर्यंत तुम्ही त्यांची मीटिंग घ्या आणि ती पाणी अंबरनाथ शहरामध्ये कशी मिळेल सगळ्यांना याची व्यवस्था करावी अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। आपल्याला काय आश्वासन मिळालं आहे? साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी ताबडतोब याच्यावर ॲक्शन घेईल आणि तुम्हाला जे गढूळ पाणी येतो त्याच्यावर मी कारवाई करण्यासाठी मी अधिकाऱ्यांना बोलून घेईल आणि तुम्हाला गढूळ पाणी न येण्याची व्यवस्था करतो आणि पाणी अंबरनाथ शहराला वाढीव मिळाला नाही ती वाढीव येण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो।